कुठे गेली तर किती वेळची घरीच नाही राहत. कधी पाहिलं का बाहेरच राहते. दुकान भूक लागली मला 5 रुपये मागते आणि पुडा खाऊन घेतो. बाबा मला पैसे पाहिजे पुडा खाले. ती माय कुठे गेली हो? किती वेळची वाट पाहून आलो मी. हा, अजूनही याचा पत्ता नाही. काय माहित कुठे गेली, तर मला भूक लागली म्हणून तर तुम्हाला 5 रुपये मागून आली. त्या मायली बोलावून आणि पहिले मग मी तुला 5 रुपये देतो. जातो. बाप्पा शांताबाई, किती दिवसांनी आल्या तुम्ही माघारी? कशा काय आल्या बाप्पा? बायकोला भेटायला आल्या काय? नाही नाही, तुम्हालाच भेटायला आलो. तुमच्या बायकोला नाही आलो. तुमच्या संगत काम होतं आम्हाला, म्हणून आलो. बस ना मग, बसा. मला एक गोष्ट सांगायची होती. तुम्ही बेकार नको वाटून घेऊ काय, दुःखही नको मानून घेऊ काय. आपल्याला एक गोष्ट सुधरवायची आहे. काय कोणची वेळ सांग ना मग. तुम्हाला बेकारच असं वाटत दादा, पण तुमच्याच फायद्याची राहील म्हटलं. काय वाटू देत बेकार, सांग मला. बायको विषयीची वय रे बा. म्हणशील या बायकोनं मला पेटवलं. आम्हाला त्याविषयी बेकार वाटून आलं म्हटलं. ती बायको अशी करून आली तर. भांडणं लावून आली काय? ते भांडणं लावते काय? नाही रे, भांडणं नाही लावत. भांडणं नाही लावून आली. कोणची गोष्ट व शांता काकू? हे कधीतरी येत तू बा माघारी, मला वाटलं असं. हे असं वाटून आलं. सांगू का नाही सांगू, त्या मनाला लय बेकार वाटन बा. सांग ना, काही वाटत नाही बेकार. मग सांग ना बाबा. बायकोनी का नरूच्या मागं लागली. त्यानं एक चापटी मारली. एवढं प्रकरण आम्हाला सगळ्याला माहीत झालं. त्याच्या बायकोला माहीत झालं. त्याच्या बायकोने ठोकलं इले. तर इले लाशिरम नाही. ते काय म्हणते, माय प्रेम आहे नरूभाऊवर, मी तुमच्याशिवाय राहू नाही शकत, असं तर लय बडबड करे म्हणते. ह्या दोघीनं ऐकलं. कारण घेऊ बायकोनं केलं असं? काकू, माझ्या बायकोनं केलं काय असं? शसा नको करू रे, म्हणून तर तुला सांगायची इच्छा नव्हती, पण सांगितलं रे. एवढा तू हे नको करू. ते सुधरते. तुले सुधराचा चान्स दे तिले एकदा. तू तिले सुधरो. शांता काकू, म्या काय कमी केलं? तिनं माझ्या सांगत असं केलं. म्या किती चांगलं तिले सगळं दिलं घेऊन, सगळं करतो तिचं, तिच्या मनानं ऐकतो. तिनं माझ्या सांगत काय केलं? आपण दोघं तिघं मिळून तिले सुधराचा चान्स देऊ. आपण तिले सुधरू. तू सांग मले. तू असा नाराज नको होऊ बरं. ते कशी सुधारणार? तू खचून जाशील तर ते सुधारणार कशी? आपल्याला तिले जाग्यावर आणायची आहे. हे माझ्यासोबत चांगली वागून नाही आली काकू, लय दिवसाची वागून नाही आली चांगली. मला वाटते होईन बा, करत तसं नशी. मी बरं झालं मला सांगितलं, मी नाही तर दुसऱ्याच भ्रमात राहिलो असतो रे देवा. मला माहित नाही माझी बायको एवढी बदमाश आहे म्हणून रे देवा. असं करजो आता, तुला सांगतो मी. तू असं करजो काय, मला माहीतच नाही बा त्या कान काय केले आणि काय नाही. आणि त्या पोरीला माहीत आहे आम्ही आलो म्हणून, त्या घरी चाललो म्हणून. तू आमचं नाव सांगू नको. आपण काही दिवसानं तिले नाही का चांगलं पेचात धरू. हो शांता काकू, तुम्ही माझ्या साथीले आहे ना, माझ्या चांगलं शिन म्हटलं, तुम्ही चांगले आहे म्हटलं म्हणून सांगायला आल्या. तू माझ्या पोरासारखाच आहे बाबू. मला बेकार वाटलं पहिले ऐकून. काय झालं म्हटलं माझ्या रमेश सांगत, म्हटलं एवढी बदमाश बायको भेटली म्हटलं माझ्या रमेशले. म्या असं म्हटलं. बरोबर, आपण प्लॅन करू आता. काय तिचे तर काय चांगले, मी तिला पकडतो. काय तुम्ही लक्ष राहत जा, मला फोन करत जा, लक्ष ठेवत जा तुम्ही, मला फोन करत जा. म्हणजे कसं माहीत पडते. आणि माझा फोन नंबर घेऊन घे जा. हो रमेश, फोन नंबर घेतो माझ्या पोरापासून तू. तिचं नाही का आपण तिले पाहू, तिचे नाटकं काय करते, सुधरते का नाही सुधरत. तिले त्याच्या बायकोले बाबू, नरूच्या बायकोले किती बेकार वाटून आलं. टेन्शन घेऊन आली ना ते पोरगी. मी तिले समजून सांगितलं म्हटलं, म्हणून ते तिच्या नवऱ्याला सांगतो म्हटलं मी. ते अशी कशी सुधरत नाही तर पाहू म्हटलं आपण. हो, कोणते बैले वाटते आपला नवरा हिसकून घेऊन आली. आपण इले तरी शोभलं का असं कराले? मी एवढं बेकार आहे का शांता काकू? मी बेकार आहे का? 2 लेकरं आहे माये. मी कामाला जातो, चांगलं घर बांधून केलं. हिच्यासाठी काय कमी आहे म्हटलं माबाशी? सगळंच आहे म्हटलं माबाशी. ते नाही आम्हाला माहिती आहे त्या काय कष्ट केले काय नाही. हिचेच आहे हे बरोबर नाही आहे. तुला माहीत नाही काही नाही. तू साधा बाधा आहे. असे बदमाश धंदे हिचे चांगले नाही आहे. आज याच्या मागं लागली, उद्या अजून दुसऱ्याच्या मागं लागल. हे चांगली सवय आहे का तिची? हो, बरोबर आहे तुमचं. आपण तिला जाग्यावर आणल्याशिवाय राहू नये.
लेकरायले फक्त माहीत नका होऊ देऊ शांता काकू, लेकरायले माहीत नका होऊ देऊ. लेकरावर तेच संस्कार पडते म्हटलं. बाबू आम्ही जातो ते येईन आता. ती पोरगी बोलावले गेली. आम्ही म्हटलं तू कुठं चालली व? तर म्हणे मी आईले बोलावलं चालली म्हणे. जातो आता आम्ही. काय सांगायला आलतो तुले माहित नाही बा म्हणून सांगायला आलतो. तू टेन्शन घेऊ नको या गोष्टीत. आपण सुधारू हे गोष्ट. तिच्या पाटाली जा बरं. जा आता तुम्ही. मनाले सावर आता तू, मनाले सावर. तिले वाटू नको देऊ तुला माहीत झालं म्हणून. तिच्या संग सध्या चांगला वाग. तिले 2-3 चापडा मग मारजो, आता नको मारू. सापडल्यावर मारजो. बाबा मी आली, ते येत आहे मागून. काढा. बस बस. पैसे देऊ का तुले चॉकलेटले? ये हे घेऊन ये. 10 रुपये देतो, चॉकलेट घेऊन ये. लेकरासाठी आहे माया. मोठी चांगले आहे हो माय लेकरं. रे बाळा या बाबा, आम्ही बात येतो, तुम्ही थांबजा घरी. करायला काय माहित. माय अशी आहे म्हणून बदमाश, चांगली बदमाश निघाली. नशिबी निघाली अशी. आवाज दिला म्हणणं बाहेर जा गेली का? बल्ब बोलावली पटता पुरीले. एवढं काय काम पडते तुम्हाला? बाहेर गेली का? आवाज आले थोडीशी घरात राहत जाणं. निरा उठसूट बाहेरच राहतं बिचारे. मला घरात कशीच दिसून नाही आली एवढ्या. पाहिजे ना. थांबा देतो बात मांडून. दे लवकर. बात आण तुम्ही. अब्बा नाराज आहे तुम्ही आज. नाही तर हसतच राहतं ना. झालं रे बाबू, बसलाय तू. याई चहा मांडते आता म्हणून बसलो इथं. थकलो नाही काय मी. थकले काय? बसा मग. खेळायला जातो बाहेर. काय म्हटलं चहा? ना बिचारे इकडे. शालू तू मा सांगत अशी कोण बोलणार? घ्यावच्या अशी कोण बोलणार? चांगलं कोण बोलता नाही काय? लेकर आहे काही आहे काही. सूट नाही वाटते बोलायची. चहा मांडला म्हणून म्हटलं तुम्हाला एवढा तणका लागाय. काय तन काय ते तुले शेते हो. तू एवढ्याच माझ्या सांगत तनकेनं बोलतं. चांगली बोलून नाही आली. कालही चांगली बोलली नाही, आजही चांगली बोलली नाही. काहून अशी बोलतो वा? बोलाच्या लायकीचा सुद्धा आहे तू. धंद्याचा चव्हाना ढवाचा. भाऊ पाय कशी चांगली आहे.